नमस्कार. आपण स्वतःला हीलिंग कसं करायचं, इतरांना हीलिंग कसं करायचं हे आपण पाहतो आहे आणि सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे त्यापैकी 2 प्रश्न जास्त असतात. ते म्हणजे एक मुलांच्या अभ्यासाविषयी आणि दुसरं गुडघे जास्त दुखतात. तर अशा वेळेला हीलिंग कसं करू शकतो? तर मुलांना अभ्यास करताना आपण हीलिंग कसं करायचं, परीक्षेला जाताना हीलिंग कसं यायचं त्याविषयी आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि अजूनही बनवणार आहोत. आज आपण पाहतो आहे आपल्या स्वतःच्या गुडघ्यांना किंवा दुसऱ्यांच्या गुडघ्यांना हीलिंग कसं करायचं. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जी एनर्जी आहे ती सर्वात जास्त एनर्जी कुठे क्रिएट होते, तर आपल्या मणिपूर चक्रामध्ये आणि आपल्या हृदय चक्रामध्ये असं म्हटलं जातं हीलिंगमध्ये. तर आज आपण एक वेगळी पद्धत पाहणार आहोत हीलिंग करण्याची. यासाठी असं करायचं आहे की आपले हात असे घ्यायचे आणि आपल्या हाताकडे आपण पाहायचं आहे आणि 1 मिनिट तुम्ही आपल्या हाताकडे पहा आणि त्यानंतर आपले हात जे ते असे आपल्या उजवा हात खाली, डावा हात वरती आपल्या हृदयावर ठेवायचा आहे आणि असं इमॅजिन करायचं आहे का ह्या विश्वामधली ऊर्जा, माझ्या शरीरामधली ऊर्जा याच्या माध्यमातून मी आता हीलिंग करणार आहे. या हीलिंगमुळे माझे गुडघेदुखी किंवा जो काही आपला भाग दुखतो आहे तो पूर्णपणे बरा होणार आहे असं म्हणायचं आहे. साधारणपणे 3 मिनिटं तुम्ही असा हात ठेवा, त्यानंतर नमस्कार करा. या विश्वातल्या ऊर्जेला नमस्कार करा, आपल्या शरीरातल्या ऊर्जेला नमस्कार करा आणि आपले दोन्ही हात जे आहेत ते आपल्या गुडघ्यावरती ठेवायचे आहेत. जो गुडघा दुखतो त्याच्यावर हात ठेवायचे आहेत आणि असं इमॅजिन करायचं आहे का या विश्वामधली ऊर्जा आणि माझ्या हृदयामधली ऊर्जा ही माझ्या तळहातांच्या माध्यमातून माझ्या गुडघ्यांना मिळत आहे आणि माझा गुडघा आता पूर्णपणे हील झालेला आहे. माझ्या गुडघ्याचं दुखणं पूर्णपणे थांबलेलं आहे. यासाठी तुम्ही मूलाधार चक्राचा मंत्र लम हा देखील म्हणू शकता. लम लम लम. हा मंत्र काही वेळा म्हणा. तुम्हाला जाणवेल का आपल्या तळ हातामधली जी ऊर्जा आहे ती आपल्या गुडघ्यांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचते आहे आणि आपला गुडघा जो आहे हा हील होतो आहे. हे तुम्ही दिवसातून 3 वेळा करू शकता. कधी करायचं आहे? कधीही करू शकता. जेवणाच्या अगोदर, जेवणाच्या नंतर कधीही करा, दिवसा रात्री कधीही करा. याला वेळेचं बंधन नाही आहे. तुमचे जे काही गोळ्या औषधं सुरू आहे ते सुरूच राहू द्या. जे काय तुम्ही मसाज करत असाल, तेल लावत असाल ते सुरूच राहू द्या. पण त्याचबरोबर तुम्ही हीलिंग करा. याच्यातून होईल असं की आपला गुडघा हील व्हायला मदत तर होईल, पण त्याचबरोबर जर गुडघेदुखी जर 6 महिन्यांनी बरी होणार असेल तर ती 3 महिन्यामध्येच बरी होणार आहे. अनेकांना हा उपाय सांगितला, अनेकांना याचा फरक पडलेला आहे. आपल्या कमेंट्समध्ये तुम्ही पाहू शकता की अनेक जण सांगतात की तुम्ही जे काही उपाय सांगता त्याच्याने आम्हाला फरक पडतो आहे. आपण जर रेकी हीलिंग हे नाही शिकलो तरी देखील आपण सगळ्या सोप्या पद्धतीने याच्या माध्यमातून हीलिंग करू शकतो. जेवढ्या काही सोप्या गोष्टी आहेत त्या हीलिंगच्या त्या सांगण्याचा प्रयत्न आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. दिनांक 2 ते 4 फेब्रुवारी म्हणजे 2, 3, 4 फेब्रुवारीला रात्री 8 वाजता झूम लाईव्हवरती रामरक्षा, अर्थ आणि आपलं व्यक्तिमत्व विकास याविषयीची एक कार्यशाळा आहे, सेशन आहे. तर याच्या माध्यमातून आपलं रक्षण प्रभू रामचंद्राने कसं करावं, त्याचबरोबर आपल्या शरीराच्या उन्नतीसाठी, मनाच्या उन्नतीसाठी रामरक्षेमध्ये कोणते कोणते श्लोक आलेले आहेत, आपण रामरक्षेच्या माध्यमातून स्वतःचं व्यक्तिमत्व कसं घडवावं या सर्वांचा विचार केला जाणार आहे. तर जागा लिमिटेड आहे. जर तुम्हाला यामध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या क्रमांकावरती संपर्क करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. हीलिंगच्या माध्यमातून आपण स्वतःला कसं हील करायचं, अजून कसं निरोगी ठेवायचं, स्वस्थ ठेवायचं, हेल्दी ठेवायचं हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असतो. आपल्याला आपल्याबरोबर इतरांची देखील सेवा करायची आहे, इतरांची देखील काळजी करायची आहे, त्यांना देखील बरं करायचं आहे. तर यासाठी हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा, तुमच्या स्टेटसवर ठेवा. बघा, सर्वे संतु निरामया याचं प्रत्यंतर आपल्याला येणार आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल. धन्यवाद.